नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. मागील अनेक दिवसांपासून निर्भय महाराष्ट्र पक्षाचे जितेंद्र भावे अधिकाऱ्यांच्या कॅबिनमध्ये घुसून अगदी बिनधास्त फेसबुक लाईव्ह करत होते. मात्र शोरूममध्ये फेसबुक लाईव्ह करणं जितेंद्र भावे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना चांगलंच महागात पडल्याचं पाहायला मिळालं. आता त्यांच्यावर थेट खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे पाहूयात. नाशिकमध्ये राहणारे जितेंद्र भावे पूर्वाश्रमीचे आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते. मात्र पक्षशिस्तीचं उल्लंघन केलं म्हणून त्यांना आपमधून निलंबित करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी निर्भय महाराष्ट्र पक्षाची स्थापना केली. कोणत्याही अधिकाऱ्यांच्या कॅबिनमध्ये घुसून फेसबुक लाईव्ह करत त्या अधिकाऱ्यांना जितेंद्र भावे जाब विचारायचे. नाशिक शहरात असणाऱ्या इंदिरानगरमधील एका शोरूम मध्ये जाऊन जितेंद्र भावे, राजेंद्र गायधनी व कार्यकर्त्यांनी वाहनाचे स्पेअर पार्ट बदलल्याचा आरोप करत मोबाईलमध्ये व्हिडिओ चित्रण सुरू केलं. सदर प्रकरण मिटवायचं असेल तर आम्हाला 2.5 लाख रुपये द्या, नाहीतर पुन्हा अशाच प्रकारे तक्रार घेऊन येऊ आणि निर्भय पार्टीचे कार्यकर्ते तुमच्या शोरूम मध्ये येऊन बदनामी करण्याची व पुन्हा फेसबुकवर लाईव्ह करण्याची धमकी दिली. या प्रकरणी जितेंद्र भावे, राजेंद्र गायधनी व निर्भय महाराष्ट्राच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत.